नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण ठेल्यांवर किंवा गाड्यांवर मिळते तशी अगदी कुरकुरीत अशी पालकाची भजी कशी बनवायची हे बघणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली अगदी परफेक्ट बनते आणि चवीलाही तेवढीच टेस्टी लागते। जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका। तर या ठिकाणी पालकाची भजी बनवण्यासाठी काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे ते आधी बघून घेऊया। तर आता या ठिकाणी मी 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि या ठिकाणी अर्धा टीस्पून आपल्याला ओवा लागणार आहे, 3 ते 4 चमचे तांदळाची पिठी लागणार आहे आणि 1 कप एवढं बेसन लागणार आहे। आता सुके मसाल्यांमध्ये अर्धा टीस्पून मी हळद घेणार आहे, अर्धा टीस्पून लाल तिखट लागणार आहे, जिरं लागेल आपल्याला थोडं आणि चवीपुरता मीठ लागणार आहे। आता या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराच्या पालकच्या जुड्या घेतलेल्या आहेत। ते आधी स्वच्छ पाण्याने मी आधी चाळणीमध्ये धुवून टाकलेले आहे। चाळणीमध्ये अशा नळाखाली घ्यायचे आणि चांगलं स्वच्छ त्यांना धुवून टाकायचं। आता एक रुमाल घेतलेला आहे मी, त्याच्यातलं पाणी आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे। पालक ही चांगली ड्राय करून घ्यायची आहे। रुमालमध्ये मी पालक आता टाकून देते आणि गुंडाळून 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहे, जेणेकरून त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते सगळं निघून जाईल। आता पालक मी चाळणीमध्ये एका रुमालामध्ये ठेवून दिलेली पॅक करून। आता या ठिकाणी मी आधी पालकाच्या भजीसाठी लागणारा जो ठेचा असतो तो रेडी करून घेते। आता ठेचा देखील मी चांगला खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे। आता या ठिकाणी आपली पालक देखील बऱ्यापैकी ड्राय झालेली आहे, पूर्ण देखील आपल्याला कोरडी करायची नाही आहे। आता पालकाचे जे मागचे जे जाडवाले जे देठ असतात ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून ते आपल्या पालक भजी खाताना ते कचकच लागणार नाही। आता या ठिकाणी चांगली बारीक अशी आपल्याला पालक चिरून घ्यायची आहे। जास्त देखील बारीक आपल्याला करायची नाही आहे, मीडियम साईजमध्ये चिरून घ्यायची पालक। आणि पालक ही ऑलरेडी चवीला थोडी खारट असते, त्यामुळे मीठ हे आपल्याला बेतानेच याच्यामध्ये घालायचं आहे। आता दुसरी जुडी देखील मी पालकाची चांगली कापून घेते। आता या ठिकाणी एका साईजमध्ये आपल्याला पत्ते लावून घ्यायचे आणि देठांची साईज एका साईडलाच यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कापायला इझी जाईल। आता या ठिकाणी देखील मी मागच्या साईडचे देठे काढून घेते। आता ही पालक देखील आपण चांगले मीडियम साईजमध्ये बारीक अशी चिरून घेऊया। आपण कांदा भजी किंवा बटाटा भजी नेहमी अशी बनवतच असतो, पण काहीतरी नवीन जर का तुम्हाला ट्राय करायचं असेल तर पालक भजी एकदा नक्की बनवून बघा। अतिशय चविष्ट लागते आणि कुरकुरीत देखील तेवढीची बनत असते। आता यामध्ये सुके मसाले आपण टाकून घेऊया। या ठिकाणी मी अर्धा चमच्यापेक्षा देखील कमी हळद घेतलेली आहे, हळद ही कमीच घालायची। धने जिरे पूड घेतलेली आहे अर्धा चमचा आणि मीठ मी अर्धा चमच्यापेक्षा देखील कमीच घेतलेलं आहे, कारण की पालक ही ऑलरेडी खारट असते। आता या ठिकाणी मी जो ठेचा केलेला होता तो देखील टाकून दिलेला आहे। आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। आता 2 ते 3 मिनिटभर मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि या ठिकाणी 3 चमचे एवढी मी तांदळाची पिठी घातलेली आहे। तांदळाची पिठी देखील आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी मी बेसन घेते। मी बेसन हे थोडं थोडं करूनच घालते। 1 कप मी त्या ठिकाणी बेसन घेतले, पण पूर्ण एकदाच मी सगळं नाही घालणार आहे। आता या ठिकाणी मी पाऊण कप एवढं बेसन यूज केलेलं आहे, त्याच्यातलं थोडं मी उरू दिलेलं आहे बेसन। आता या ठिकाणी मी अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा ओवा देखील घालून घेतलेले आहे। आता तुम्ही बघू शकता की मी चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घेतलेले आहे। अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे, जास्त पातळ देखील नको पाहिजे। या ठिकाणी एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडली नव्हती, कारण पालकला ऑलरेडी पाणी हे सुटतं, मीठ घातल्यामुळे चांगलं पाणी हे सुटलेलं होतं। आता या ठिकाणी तेल चांगलं गरम झालेलं आहे, गॅस मी कमी केलेला आहे आणि
छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला भज्या तळून घ्यायचे. गॅस फुल करायचा नाही, नाहीतर वरूनच भज्या तळल्या जातील आणि आतून कच्च्या राहतील, कारण आपण त्यामध्ये तांदळाची पिठी देखील घातलेली आहे, त्यामुळे आतून भजे कच्चे राहू शकते. त्यामुळे गॅस हा लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला भज्या तळून घ्यायच्या आहेत. आता डायरेक्टली चमचा हा जाडी आपल्याला लगेचच भज्या टाकल्यानंतर घालायची नाही, नाहीतर भज्यांचा आकार हा बिघडू शकतो. त्यामुळे थोड्या तर त्यांना फ्राय होऊ द्यायचं आहे, मगच आपल्याला चमच्याने हलवायच्या आहेत भज्या. आता अशा प्रकारे आपण सगळे बॅच तळून घेऊया. आता या ठिकाणी तुम्हाला जर बॅटरमध्ये तुम्हाला जास्त कुरकुरीत भजी पाहिजे असणार तर तुम्ही बॅटरमध्ये थोडंसं उकळतं तेल 1 ते 2 चमचा मिक्स करून घ्या, जेणेकरून भजी ही क्रिस्पी होईल. तर मी पहिले बॅच करायच्या आधी मला लक्षात नव्हतं, तर मी आता टाकून घेते आणि गरम तेल आता टाकल्यानंतर ते चांगलं मी मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आणि भजी तळायला घ्यायची. यामुळे आपली जी पालकाची भजी असते ती अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी होत असते. तर ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. सॉरी, माझ्याने फर्स्ट बॅच मी जेव्हा भज्यांची तळली तेव्हा माझ्या लक्षात नव्हतं तेल टाकायचं. तर आता नेक्स्ट टाईम सेकंड टाईमला मी टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ही लक्षात ठेवा. हे आता सेकंड बॅच देखील आपण तळून घेऊया. सेकंड बॅच तळायच्या आधी तेलाचं टेम्परेचर चेक करून घ्यायचं. आपण पहिली बॅच जेव्हा भज्यांची तळली त्यानंतर टेम्परेचर हे थंड होऊ शकतं, तेल थोडं थंड होऊ शकतं. त्यामुळे मी 1 मिनिटभर गॅस फुल केला आणि नंतर भज्या टाकल्यानंतर तळायला घेतल्यानंतर गॅस लगेच मी कमी केलेला आहे. गॅसची फ्लेम ही लो केलेली आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरच मी आता ही बॅच देखील तळून घेणार आहे. अतिशय सुंदर असा कलर हा भज्यांना येत असतो. जास्त डार्क देखील आपल्याला करायच्या नाही आहेत. आता कमी गॅसवरच आपल्याला सगळ्या भज्या तळून घ्यायच्या आहेत. एकदा नक्की ट्राय करून बघा, ह्या भज्या अतिशय छान लागतात. आता हे सगळे भज्या आपण आता तळल्या गेलेल्या आहे. आता काढून घेऊया. रंग तुम्ही बघू शकतात की किती सुरेख आलेला आहे. अतिशय अप्रतिम दिसत आहेत या भज्या. आता हे देखील आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. चाळणीमध्ये खाली टिश्यू पेपर ठेवायचा आणि मग त्याच्यावर भज्या आपल्याला काढून घ्यायच्या, जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्राचं जे तेल असेल ते सगळं निघून जाईल. असाच कलर आपल्याला भज्यांचा राहू द्यायचा, जास्त डार्क करायचा नाही आहे, नाहीतर ते कडवट लागू शकतात. आता या ठिकाणी मी थोड्या भज्यांचे अजून बॅटर राहिलेलं आहे. थोडा आता गॅस मी फुल केलेला होता, लगेच मी लो करते आणि राहिलेलं बॅटर देखील फ्राय करून घेते. आता तर अशा प्रकारे सगळ्या भज्या मी आता तळून घेते. पावसाळ्यामध्ये तर नेहमी आपण भजी ही खातच असतो. आता हिवाळा देखील स्टार्ट झालेला आहे, त्यामुळे हिवाळ्यामध्ये या थंडीमध्ये देखील गरमागरम भजी खायची मजाच खूप वेगळी असते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. आता ही बॅच देखील आपली तळली गेलेली आहे. आता सगळ्या भज्या आपल्या तळल्या गेलेल्या आहे. गॅस मी बंद केला आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती छान दिसत आहे. भज्यांचा कलर देखील छान आलेला आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि लाईक नक्की करा.